मराठवाड्यामध्ये लहान लहान 50-25-100 लोकांच्या गटचर्चेसाठी बैठका घेण्याचं नियोजन केले. ह्या बैठकामध्ये मराठा समाजामध्ये आता जे अंतर पडतं इतर समाजामध्ये ते कमी करण्याला प्राधान्य असेल. युवकांनी व्यसनमुक्त राहून रोजगाराच्या निमित्तानं काही काम इथं घेणं हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की मराठवाड्याचा जो औद्योगिक अनुशेष आहे आणि शैक्षणिक अनुशेष याच्यावर जातीच्या संघटना काम करत नाही. जातीच्या संघटनांनी आता जातीच्या कामाबरोबर ह्या भागातले जे भौगोलिक पायाभूत सुविधाचे प्रश्न आहेत, आर्थिक समस्या आहेत, आर्थिक अनुशेष आहे संभाजीनगर सगळ्या जिल्ह्यांचा, इथं औद्योगिकरण जेवढं वाढेल तेवढं लोकांच्या हाताला काम मिळेल आणि तेवढं त्यांच्या हातात पैसा खेळायला लागल्यानंतर जे जातीय आत्ता धग सगळ्या मराठवाड्यात जाणवती निश्चित कमी होईल. ती कधी होईल तर त्याच्यामध्ये शिक्षण आणि हाताला रोजगार हे मिळालं की ते कमी होईल. मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर बीडमध्ये इंडस्ट्री आली पाहिजे, जालन्यातली इंडस्ट्री एक्सपांड झाली पाहिजे. आता संभाजीनगरला नवीन काही प्रोजेक्ट येत आहे तर सगळं जे काही केंद्रीकरण आहे सगळ्या मराठवाड्याचं हे संभाजीनगर आणि पुण्यात होतं. मायग्रेशन ज्याला म्हणतोय ते मायग्रेशन थांबवायचं असेल तर लोकजागृती महत्त्वाची आणि ती जागृती करण्यासाठी संवाद बैठकीचं आयोजन केलं आहे. त्या माध्यमातून समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवणं, वेगवेगळ्या योजनांची माहिती देणं आणि त्याचं त्यांना लाभार्थी करून लोकांमध्ये एक जाज्वल्य स्वाभिमान तयार करून त्यांना प्रगतीची जाणणं कशात आहे, आपलं हित कशात आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं होईल. आणि त्यासाठी आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यात ह्या पद्धतीने काम करण्याचा निर्णय झाला. आणि त्याच्याकडे काय झालं आहे की एकाच वेळेस हिंदुत्ववाद्याचं पण पेस्टिंग आहे, पुरोगाम्यांचं पण आहे, मध्यमवर्गीयांचं पण आहे. विचारधारा जरी कुठली जरी असली तरी आपलं हित कशात हे समाजाने पहिलं ओळखलं पाहिजे. मुळामध्ये आता समाजाने गतिमान जे काही प्रशासन आहे, गतिमान वेगवान जे बदल होतात अर्थव्यवस्थेत, हे बदल त्याची धग कधी जाणवते त्याच्या दारापर्यंत आलं. ती धग जाणवू नये म्हणून त्याची प्रिकॉशन घेण्यासाठी काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, त्या समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लोकजागृती महत्त्वाची म्हणून ती दिशा आमची पुढची तशी.